आज पूर्ण देशभरामध्ये 6 वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। देशाचे पंतप्रधान जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। तसाच भाग होणार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा वंदे मातरम भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। जे वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ही जालना ती मुंबई सुरू होणार आहे आणि आता ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान हिरवी झेंडी दाखवून त्याचं पूर्णपणे स्वागत करणार आहे। त्यासाठी आपण जर पाहिलं तर सध्या मी छत्रपती संभाजीनगर शहरामधील रेल्वे स्थानकावर सध्या उभा आहे। रेल्वे स्थानकावर कशा पद्धतीने पूर्ण तयारी झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं आपण तर आता हे वंदे भारत ट्रेनचं या ठिकाणी आगमन होणार आहे। जालन्यातून हिला सुरुवात झालेली आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस याची सुद्धा या ट्रेनमध्ये असणार आहेत। तसेच राष्ट्र दानवे असणार आहे, तसं इतरही नेते मंडळी त्या ट्रेनमध्ये असणार आहे। त्याचे पूर्ण स्वागताची आता तयारी पूर्णपणे झालेली आपल्याला दिसून येईल। तर मात्र या ट्रेनमध्ये बसण्यासाठी काही शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला दिसून येईल। वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने त्याचं स्वागत या ट्रेनचं या ठिकाणी करण्यात येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। आता सध्या आपण जर पाहिलं तर एका आनंदाचं वातावरण सध्याला या ठिकाणी बघायला आपल्याला सध्याला मिळत आहे। सर्वात महत्त्वाची बाब जर पाहिलं आपण तर आता काही वेळामध्येच ही वंदे भारत ट्रेन जी आहे त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि हे विद्यार्थी या ट्रेनमध्ये बसण्यासाठी उत्सुक झालेले आहेत। या ठिकाणी विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। काही कुठनं आला तुम्ही, कोणत्या शाळेचे आणि कसं वाटतं आज तुम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये बसणार आहात? मी होली क्रिस्टियन इंग्लिश हायस्कूलकडनं आली आहे। मला खूप भारी वाटतंय की मी आज फर्स्ट टाइम वंदे भारत ट्रेनमध्ये बसणार आहे। म्हणजे उत्सुकता वाटली असं ट्रेन आली नाही पण उत्सुकता आहे की कधी बसेल म्हणून आहे की कधी येते, मी वाट पण बघतेय ट्रेनची की कधी येईल। नक्कीच आपण जर पाहिलं तर उत्सुक झालेली आहे का आम्ही वाट बघत आहोत या ट्रेनमध्ये बसण्याची, आम्ही पूर्ण उत्सुकता झालेली आहे दिसले। मात्र आपण एक आनंद वातावरण सध्या विद्यार्थ्यांमध्ये सध्याला आपल्याला बघत मिळत आहे। तर काय ना तुझं, कोणत्या शाळेतनं आलात तुम्ही? होली क्रिस्टियन इंग्लिश हायस्कूल। ट्रेनमध्ये बसणार तुम्ही आता वंदे भारत पहिल्यांदा ट्रेन येते आपल्याकडे, काय वाटतंय असं? खूप छान वाटतंय, मी खूप चांगलं आय हॅव टू मच एक्साइटमेंट, उत्सुकता आहे कधी ट्रेन येते आणि कधी बसेल आम्ही असं याच ठिकाणावर काही मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत। विद्यार्थ्यांसोबत तुम्ही आला आहात, कसं वाटतंय नेमकं आता सगळे विद्यार्थी तुम्ही घेऊन आलात, काय उत्सुकता दिसते, काय सांगाल? खूप छान वाटतंय, विद्यार्थ्यांसोबत आलोय आम्ही तर खूप एन्जॉय करतोय मुलांसोबत। एन्जॉय करतो। मात्र आपण जर पाहिलं तर हे की दूरपर्यंत सगळे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। तसं कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा काहीपणे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा मुख्य द्वार या ठिकाणी करण्यात आहेत। ट्रेन पहिल्यांदा येते, एक उत्सुकता दिसते आणि काय सांगाल तुम्ही, थोड्याच वेळामध्ये ट्रेन दाखल होणार आहेत? बरोबर, आम्ही या ट्रेनचे येण्याचं उद्घाटन होत आहे, आम्ही साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथं सज्ज आहोत। खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की विकासापुढे आपण चाललो गेलेलो आहोत आणि भारत ट्रेनमध्ये जवळपास रामभूमी तीर्थक्षेत्रामध्ये ही जाणार आहे आणि सर्व लोकांना तिथे दर्शनासाठी उपलब्ध होईल, यासाठी आम्ही सर्व समाधानी आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचा विकास जर विचार केला तर कारण मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि या दुष्काळग्रस्त भागासाठी ही ट्रेन खूप एक संजीवनी ठरणार आहे असं या ठिकाणावरून सांगलं जात आहे। मात्र आपण या ठिकाणी दूरपर्यंत जर आपण पाहिलं या ठिकाणी तर एक हे काही पालकसुद्धा आहेत, काही विद्यार्थीसुद्धा आहेत, हे मोठ्या प्रमाणात हे जपून या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसून येईल। काही वेळातच आता ट्रेनचं आगमन होणार आहे, त्यामुळे हे सगळे एक आनंद या ठिकाणी दिसत आहेत। कुठनं आलात तुम्ही? औरंगाबादहून आलो। बरं, काय सांगा आज पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे वंदे भारत ट्रेन येते आपल्याकडे, काय अंदाज, कशी उत्सुकता वाटते? काय अंदाज आहे, मोठ्या लोक काय झालं, गोरगरीबाला काही नाहीये, गोरगरीबाला एवढं तिकीट भेटते का? नाही भेटत। ते जे सर्व्हिसवाले चांगले लोक आहेत त्यांचा फायदा आहे, म्हणजे गोरगरिबांचा फायदा, त्यासारख्याचा काही फायदा नाही, आम्हाला तेवढं तिकीट भेटू शकत नाही। मग आपल्या ह्या ट्रेनपेक्षा त्या ट्रेनचं मोठं तिकीट जास्त महाग आहे असं म्हणायचं तुम्हाला? आम्हाला तिकीट कमी तिकीटवाली गाडी पाहिजे, आम्हाला कमी तिकीटवाली पाहिजे गाडी। मात्र म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आहे, तुम्ही काय सांगाल, ट्रेन पहिल्यांदा आपल्याकडे येते तर काय म्हणले सर? आपल्याकडे आता म्हणजे पहिल्यांदा ट्रेन चालू होते, देशाचे पंतप्रधान यांचे आता ऑनलाईनमध्ये स्वागत होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा येणार आहे। या ठिकाणी तुम्ही आलात म्हणजे सोहळ्यासाठी आलात ना? हो सर। काय वाटतं नाही? खूप चांगलं वाटतंय, आपल्याला सुविधा भेटणार आहे। नक्कीच आपण जर मोदीजी बद्दल आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो। काय ना, मोदीबद्दल आम्हाला सगळ्यांचा अभिमान आहे, ते जे कार्य करतात ते खूप महिलांसाठी पुढं
जे कार्य महिलांसाठी करतात महिलांसाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे. सगळ्यांसाठी आहे. असं कोणाला फ्री मिळालं का? म्हणजे आपलं राज्य सरकार करत नाही असं म्हणतं का? छान करतं कार्यक्रम. आपलं राज्य सरकार महिलांकडे करत नाही असं म्हणतं का? करतंय ना, राज्य सरकार पण करतंय ना, करते का? करतंय ना, राज्य सरकार पण करतंय ना. बरोबर, नक्की मोदी नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक राजकीय विषय जाऊ द्या, पण एक मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा बाब जर पाहिला तर एक ही ट्रेन खूप महत्त्वाची होती आणि एक मराठवाड्यासाठी एक संजीवनीच म्हणून या ट्रेनकडे आता सध्या बघल्या जाणार आहे. मात्र आता थोड्याच वेळामध्ये ही ट्रेन जी आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी पोहोचणार आहे आणि जी विद्यार्थी एक उत्सुकता या ठिकाणी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, रेल्वे मंत्री तसेच इतरही मंत्री जे आहेत या ट्रेनमध्ये बसून येणार आणि या ठिकाणी हे मुख्य जे व्यासपीठ लावलेलं आहे याच व्यासपीठावरती ते या ठिकाणी बसणार आहे आणि याच ठिकाणावरून जर या जे या ठिकाणी काही नागरिकसुद्धा आलेले आहेत, काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा आलेले आहे, त्यांना ते संबोधित करणार आहे आणि या इथून पुढे मग ही जी ट्रेन जी आहे ते ही मुंबईकडे रवाना होणार आहे. मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.